गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण प्लांट वॉटर रिलेशन हा पॉईंट बघितला होता. त्या पॉईंटमध्ये डिलीटेड सिलेबसनुसार जेवढं झालेलं आहे तेवढंच आहे, त्याच्यापेक्षा कमीच आहे ॲक्च्युअली. म्हणजे 6व्या टॉपिकमधला जेवढा सिलेबस झालेला आहे तेवढाच बोर्डाला असणार आहे, त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे तुम्हाला सिलेबस. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आता आपण जे बघणार आहोत 7वा टॉपिक प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन हा पॉईंट बघणार आहोत, हा टॉपिक बघणार आहोत. तर ह्या टॉपिकमधले कोणते पॉईंट, तर 7.9 हा एवढाच पॉईंट आपल्याला ह्या टॉपिकमधला परीक्षेला असणार आहे. नाऊ वी हॅव टू सी द पॉईंट इज द 7.9, दॅट इज द ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन, आता आपल्याला हार्मोन्स म्हणजे माहीत आहेत. हार्मोन इट इज अ term which is coined first by the Starling in animal physiology. ॲनिमल्समध्ये हार्मोन हा एक प्रोटीनस पार्ट असतो. हे पहिल्यांदा कुणी सांगितलं होतं? स्टार्लिंग यांनी. मोस्टली हार्मोन्स आर प्रेझेंट इन द ॲनिमल्स, दॅट आर द हार्मोन्स, ग्रोथ हार्मोन. ओके, मोस्टली प्रेझेंट इन द ॲनिमल्स. ओके, the internal factor that influence growth are called growth hormone or growth regulator. इंटरनल जे काही फॅक्टर्स असतात, म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही प्रोटीन्स असणार आहेत ते प्रोटीन्स म्हणजे काय असणार आहेत? ग्रोथ हार्मोन, की जे इंटरनल फॅक्टरसाठी हेल्प करत असतात. मग ग्रोथ हार्मोनलाच दुसरं काय म्हटलं जातं? ग्रोथ रेग्युलेटर असं म्हटलं जातं. ओके, मग आता हे ग्रोथ रेग्युलेटर किंवा ग्रोथ हार्मोन्स हे आहेतच. आता आपल्याला कोणते ग्रोथ हार्मोन्स बघायचे आहेत? आता आपण जे बघायला लागलो रिलेटेड टू द प्लांट, म्हणजे हे हार्मोन्स कशाचे असणार आहेत? प्लांट ग्रोथ हार्मोन किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, त्याला फायटो हार्मोनसुद्धा म्हटलं जातं. ओके, आता हे जे काही फायटो हार्मोन्स आहेत, ग्रोथ प्रमोटर्स आहेत, तर काही ग्रोथ इनहिबिटर्स आहेत. There are some growth promoters are auxin and gibberellin. With that, cytokinin, auxin, gibberellin and cytokinin are growth promoters, while ethylene and abscisic acid are the growth inhibitor. All these are the phytohormones. Okay, now we have to see the first point is the auxin. ओके, आता याच्या अगोदर प्लांट हार्मोन म्हणजेच फायटो हार्मोन तुम्हाला सांगितलेलं. दीज आर द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड नॅचरली इन हायर प्लांट अफेक्टिंग द ग्रोथ और अदर फिजियोलॉजिकल फंक्शन ॲट अ साइट रिमोट फ्रॉम इट्स प्लेस ऑफ प्रोडक्शन अँड ॲक्टिव्ह अ व्हेरी मायन्यूट अमाऊंट. थोडक्यामध्ये प्लांट हार्मोन म्हणजे काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत की जे हायर प्लांटमध्ये दिसून येतात. हायर प्लांटची जे काही ग्रोथ होत असते त्याच्यामध्ये दिसून येतात, आणि त्याच्यामुळं हे जे काही ग्रोथ आहे ती ग्रोथ होत असते. आणि हे हार्मोन्स अगदी कमी प्रमाणामध्ये म्हणजे ऑप्टिमम अमाऊंटमध्ये लागत असतात. आणि हे हार्मोन जे आहेत ते प्लांटमध्ये फ्लोएम पॅरेन्कायमामधून ट्रान्सपोर्ट होत असतात. दॅट हार्मोन्स आर ट्रान्सपोर्टेड थ्रू फ्लोएम पॅरेन्कायमा. द फर्स्ट plant hormone is the auxin. Auxin means what? To grow. Auxins mean to grow. आता auxin, that term is first term is coined by the F.W. Wendt in 1931 used this term first. Auxin was isolated from the urine of a person suffering from pellagra. Pellagra पासून, pellagra हा जो डिसीज आहे त्या डिसीजपासून जो काही कंपोनंट असणार आहे त्याच्यामध्ये युरिनमध्ये दिसणारा हा काय होता? ऑक्झिन हा आयसोलेट करून स्टडी करण्यात आला बाय द स्मिथ. ओके, स्मिथ यांनी पहिल्यांदा हे आयसोलेट केलं होतं. इट इज सिंथेसाइज्ड इन शूट टिप्स, रूट टिप, यंग लीफ, प्रायमोडियल लीफ. दे मायग्रेट टू रिजन ऑफ द इलॉंगेशन. ओके, कशामध्ये? शूट टिप्स म्हणजे झाडाच्या शेंड्याला, मुळाच्या शेंड्याला किंवा जे काही लीफ असणार आहेत यंग लीफ त्याच्यामध्ये हे ऑक्झिन प्रेझेंट असतं. ओके, दॅट आर फॉर द इलॉंगेशन. ऑक्झिन आर द इनॲक्टिवेटेड बाय द लाईट. जेव्हा लाईट पडते त्याच्यावर एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये तेव्हा ते इनॲक्टिवेटेड होतात. ओके, ट्रान्सलोकेशन ऑफ इट इज इन पोलार मॅनर.
ट्रान्सलोकेशन जे होत असतं पोलार मॅनरमध्ये होणार आहे. ऑक्झिन मे बी नॅचरल अँड मे बी सिंथेटिक. ऑक्झिनचे 2 टाईप आहेत, नॅचरल आहे. तर नॅचरल म्हणजे कोणतं आहे? इंडॉल 3-ॲसिटिक ॲसिड, IAA, इंडॉल 3-ॲसिटिक ॲसिड, इट इज द नॅचरल ऑक्झिन. ओके. ट्रिप्टोफॅन इज द प्रायमरी प्रिकर्सर ऑफ IAA. ट्रिप्टोफॅन हा IAAचा प्रायमरी प्रिकर्सर आहे. इट इज द फर्स्ट हार्मोन टू बी डिस्कवर्ड इन प्लांट अँड इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर द सेल इलॉंगेशन. ओके. आफ्टर दॅट द सिंथेटिक हार्मोन. सिंथेटिक हार्मोन्स कोणते आहेत? सिंथेटिक ऑक्झिन कोणतं आहे? तर IBA, इंडॉल ब्युट्रिक ॲसिड किंवा NAA, नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड, किंवा अजून आहे 2,4-D, पायक्लोरो म्हणजे काय? फिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. ओके. आर द युज्ड. शॉर्टमध्ये जर बघायला गेलो तर आपण NAA, 2,4-D किंवा 2,4,5-T. These are the 3 synthetic auxin which are present. Okay. Now we have to see the physiological effect and the application of the auxin. आता ऑक्झिनचं परत एकदा सांगते. ऑक्झिन कुणी डिस्कवर केलं होती? फर्स्ट टर्म कुणी दिली होती? FW वेंट यांनी पहिली टर्म दिली होती. इट इज आयसोलेटेड फ्रॉम द युरिन ऑफ अ पर्सन सफरिंग फ्रॉम द पेलॅग्रा. ओके. that are synthesized in the shoot tips, root tips, young leaf and primordial cell that are may be mostly present in the region of the elongation. Auxins are translocated in polar manner. Auxin may be natural, may be synthetic. If the natural, it is indole 3-acetic acid form, while the synthetic NAA, 2,4-D, 2,4,5-T. These are the synthetic auxin. Now we have to see the physiological effect and the application of the auxin. किंवा त्याला आपण दुसरं नाव सांगू शकतो, रोल ऑफ द ऑक्झिन. प्रश्न असाही येऊ शकतो, राईट द फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ द ऑक्झिन और राईट द ॲप्लिकेशन ऑफ द ऑक्झिन और रोल ऑफ द ऑक्झिन. या 3-4 टाईपमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. तर ऑक्झिन, राईट, सी हिअर. तर ऑक्झिन जे आहे, ऑक्झिन इज अ हायर, ऑक्झिन in the higher concentration promote the growth of the stem. It is important in initial and promotion of the cell division. जर हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये असेल तर त्या प्लॅन्टची ग्रोथ जास्त प्रमाणामध्ये होते. ॲपिकल डॉमिनन्स म्हटलं जातं याला. ॲपिकल डॉमिनन्स दाखवण्यासाठी ऑक्झिन रिस्पॉन्सिबल आहे. इनिशिएशन अँड प्रमोशन हे जे आहे सेल डिव्हिजनचं इनिशिएशन अँड प्रमोशन होत असतं. इट हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ द ॲडव्हान्टेशियस रूट. ॲडव्हान्टेशियस रूट्स तयार करण्यासाठी किंवा आफ्टर कटिंग जेव्हा हे प्लॅन्ट आपण यूज करत असतो तेव्हा लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जरी अप्लाय केलं तर त्याच्यापासून नवीन प्लॅन्ट तयार होऊ शकतो. ऑक्झिन प्ले इम्पॉर्टंट रोल इन द ॲपिकल डॉमिनन्स. टिश्यू कल्चरमध्ये ऑक्झिन यूज केलं जातं. किंवा इट प्रिव्हेंट द ॲब्सिशन बाय द प्रिव्हेंटिंग द ॲक्शन ऑफ द हायड्रोलायटिक एन्झाईम इन द ॲब्सिशन लेयर. म्हणजे ॲब्सिशन हे प्रिव्हेंट करण्यासाठी हे ऑक्झिन यूज केलं जातं. ओके. नंतर टू प्रोड्यूस पार्थेनोकार्पिक फ्रूट होता. पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणजे काय? सीडलेस फ्रूट तयार करण्यासाठी ऑक्झिन यूज केलं जातं. आता सीडलेस फ्रूट कोणते आहेत? ऑरेंज, लेमन, ग्रेप्स, बनाना आर द सीडलेस फ्रूट विच आर प्रोड्यूस्ड बाय द ॲप्लिकेशन ऑफ द ऑक्झिन by the parthenocarpy. Auxin promote the cell division in cambium and also cause early differentiation of the xylem and phloem. Okay. After that, it is used in the tissue culture for the forming the root initiation. 2,4-D, that type of auxin is used in the elimination of the dicotyledonous weed. ऑक्झिन हे फक्त ग्रोथसाठीच नाही तर इलिमिनेशन म्हणजे जे काही डायकॉट प्लॅन्ट जे असतं त्याच्यामध्ये असणारं जे काही वीड, जे काही तण येतं हे इलिमिनेट करण्यासाठी, नाहीसे करण्यासाठी तणनाशक म्हणून सुद्धा ऑक्झिन यूज केलं जातं. कोणतं ऑक्झिन? 2,4-D. ओके. ऑक्झिन इज यूज्ड फॉर द ब्रेकिंग द डॉर्मन्सी इन द सीड.
सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी आणि क्विक जर्मिनेशनसाठी ऑक्झिन यूज केलं जातं. दिस इज अबाउट द ऑक्झिन. ओके, नाउ द नेक्स्ट इज द जिबरलिन. आता जिबरलिन हा जो हार्मोन आहे दॅट आर डिस्कवर्ड इन द जपानमध्ये पहिल्यांदा डिस्कवर करण्यात आलेला होता. इट इज अनदर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन अँड इट इज अबंडंट इन द रूट टिपमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. डेव्हलपिंग सीडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. ऑक्झिन हा पोलार ट्रान्सपोर्ट दाखवतो, म्हणजे रूटकडून स्टेमपर्यंत पोलार असणार आहे, पण हा जिबरलिन जो आहे तो नॉन पोलार ट्रान्सपोर्ट दाखवतो थ्रू द व्हॅस्क्युलर टिश्यू. तर जिबरलिन हा जो काही हार्मोन आहे फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस जिब्रेला फ्युजिक्युराय या फंगसमधून जिबरलिन हा जो काही हार्मोन पहिल्यांदा आयसोलेट करण्यात आलेला होता. कुणी आयसोलेट केला होता तर क्युरोसावा ही इज द जॅपनीज सायंटिस्ट हू आयसोलेट द जिबरलिन फ्रॉम द जिब्रेला फ्युजिक्युराय. ही ऑब्झर्व्ड दॅट when the rice plant was infected by the fungus Gibberella fusiculae, it showed extensive stem elongation called the Bacon disease. त्यांनी काय त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा जिब्रेला फ्युजिक्युराय या फंगसनं राईस प्लांट जेव्हा इन्फेक्ट होतं तेव्हा त्या प्लांटमध्ये इलॉंगेशन होतं, जास्तीत जास्त इलॉंगेशन होतं, म्हणजे हाईट वाढते, प्लांटची हाईट वाढते. आणि ह्या प्लांटची ह्या हाईट वाढण्याला काय बेकन डिसीज म्हणून तेव्हा संबोधण्यात येत होतं. हे कशामुळे झालं, प्लांटची हाईट कशामुळे वाढली होती तर जिब्रेला फ्युजिक्युराय ह्या फंगसमध्ये. आणि जिब्रेला फ्युजिक्युराय या फंगसमध्ये काय कपॅसिटी आहे तर जिबरलिन नावाचं हार्मोन सिक्री करायची कपॅसिटी आहे. म्हणून हा जिबरलिन हार्मोन हा नंतर आयसोलेट करण्यात आला. क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जेव्हा तो आयसोलेट करण्यात आला तेव्हा ते आर्टिफिशियली आपण तयार करून वापरू शकतो. मग कुणी हे आयसोलेट केलं तर याबुटा अँड सुमुकी दॅट आर द सायंटिस्ट हू आयसोलेट द फंगस अँड कल्चर दॅट फंगस. कोणता फंगस, जिब्रेला फ्युजिक्युराय. दे नेम्ड ॲज इट इज जिबरलिन म्हणून नाव दिलं. जिब्रेलापासून जिबरलिन हे नाव दिलं. इट इज सिंथसाइज्ड इन यंग लिव्ज, सीड, रूट अँड द स्टेम टिप्स. यंग लिव्जमध्ये, स्टेममध्ये, रूटमध्ये हे काय असणार आहे मोस्टली सिंथसाइज होत असतं आणि त्यामुळे त्याला सिंथसाइज्ड फ्रॉम मेव्हॅलोनिक ॲसिडपासून हे सिंथसिस होत असतं. ओके, आता हा जो काही जिबरलिन आहे त्याच्यात कित्येक टाईप आहेत, 150 टाईप आहेत. मग त्याच्यामुळे नाव देताना ते कसं केलेलं आहे त्यांनी GA1, GA2, GA3 अँड सो ऑन. त्यामधलं GA3 इज द कॉमन अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्म. GA3 इट इज अ कॉमन अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्म आहे. जिब्रेन रिंग अ सायक्लिक डायटर्पेन विथ 4 आयसोप्रेन युनिट्स. याच्यामध्ये एक जे काही कंपोनंट त्याचं आहे, याचं जे स्ट्रक्चर आहे जिब्रेन हे जे आहे रिंग फॉर्ममध्ये असणार, सायक्लिक फॉर्ममध्ये असणार आहे. ओके, इट हॅविंग द 4 आयसोप्रेन युनिट्समध्ये असणार, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर एक वेगळं असणार आहे. आता हे जे काही त्याचंसुद्धा ॲप्लिकेशन किंवा रोल आपण बघायला गेलो तर फर्स्ट हे जे आहे त्याच्यामध्ये जिबरलिन हा जो आहे इट इज इंड्यूस इलॉंगेशन ऑफ द सेल इन द स्टेम इलॉंगेशनसाठी असणार आहे. त्याची जी काही डॉर्मन्सी आहे ती डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी जिबरलिन हा यूज केला जातो. ओके, नंतर कशामध्ये मोस्टली बार्ली व्हीटमध्ये हे दिसून येतं. अजून काय तर इट इज यूज्ड टू इन्क्रीज द लेंथ ऑफ द ज्यूट फायबर टू इन्क्रीज देअर इकॉनॉमिक व्हॅल्यू. जिबरलिन हा जो हार्मोन आहे कशाला दिलं जातं टू इन्क्रीज द ज्यूट फायबर्स. आता मोस्टली नारळाच्या झाडाला इंजेक्शन दिलं जातं हे आपल्याला माहीत आहे. ते इंजेक्शन म्हणजे दुसरं काही नाही तर जिबरलिन दिलं जातं. हे जिबरलिन दिल्यामुळं त्या प्लॅन्टची काय होत असते ग्रोथ होते, हाईट वाढते आणि त्याची हाईट वाढल्यामुळं ज्यूट फायबरची किंवा त्या झाडाचीच हाईट वाढते. ॲटोमॅटिक ज्यूट फायबर त्याची फायबरची हे काय होणार आहे लेंथ वाढणार आहे आणि त्याला इकॉनॉमिक व्हॅल्यू असते. जेनेटिकली डॉर्फ प्लांट कॅन बी कन्वर्टेड इन टू टॉल प्लांट. जर एखादं प्लांट डॉर्फ असेल, हाईटला कमी असेल तर त्याचं कन्वर्जन लाँग प्लांटमध्ये किंवा टॉल प्लांटमध्ये करण्यासाठी
जिबरलिन रिस्पॉन्सिबल आहे, जिबरलिन मदत करत असतं. इट इन्क्रीज कमर्शियल व्हॅल्यू ऑफ लिफी व्हेजिटेबल बाय कॉझिंग लीफ एक्सपान्शन. ओके, व्हेजिटेबल्स जे असतात, पालेभाज्यांचं जे काही पानं असतात त्या पानांची जी काही रुंदी आहे ती रुंदी वाढवण्यासाठी हे जिबरलिन यूज करू शकतो. फ्रूट जो असेल फ्रूटचा साईज वाढवण्यासाठी जिबरलिन यूज करू शकतो. एखाद्या प्लॅन्टला जर फ्लॉवरिंग येत नसेल तर त्याला फ्लॉवरिंग आणण्यासाठी जिबरलिन यूज करू शकतो. अँड मोस्टली मोर इफेक्टिव्ह इन द पार्थेनोकार्पिक प्लॅन्ट. त्याच्यामध्ये जे काही सीडलेस प्लॅन्ट तयार होऊ शकतात, सीडलेस फ्रूट तयार होण्यासाठी हे ऑक्झिनपेक्षा महत्त्वाचं आहे. ऑक्झिनपेक्षा हे जास्त हेल्प करत असतं. ऑक्झिनसुद्धा पार्थेनोकार्पिकमध्ये यूज केलं जातं, पण जिबरलिन इज मोर इफेक्टिव्ह दॅन द ऑक्झिन. ओके, दिस इज अबाउट द जिबरलिन. आता जिबरलिनमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे, अंडरलाईन केलेली आहे बघा इथं. जिबरलिनमध्ये टोटली जिबरलिन कशापासून तयार होतं, तर जिब्रेला फ्युजिक्युराय. कशामुळं, ते बेकन डिसीजमुळं हे लक्षात आलं. कुणी हे केलं होतं, आयसोलेट केलं, याबुटा अँड सुमिकी आयसोलेटेड द जिबरलिन. ओके, दिस इज सिंथेसाइज्ड फॉर्म ऑफ मेलॅनिक ॲसिड. मोस्टली कॉमन फॉर्म काय आहे, GA3. इट इज द कॉमन फॉर्म. रोल काय आहे त्याचा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला, इलॉंगेशन ऑफ सेल. दुसरं, ज्यूट फायबर किंवा प्लॅन्टची जी लेंथ आहे, प्लॅन्टची हाईट वाढवण्यासाठी. जेनेटिकली डॉर्फ प्लॅन्ट असतील तर टॉल करण्यासाठी. लिफी व्हेजिटेबल असतील तर लिफी व्हेजिटेबलचं लीफ एक्सपान्शनसाठी. फ्रूटचा साईज वाढवण्यासाठी, सीड डॉर्मन्सीसाठी. नंतर जिबरलिन्स जे आहे ते जिबरलिन्स इंड्यूस केलं जातं फ्लॉवरिंग प्लॅन्टमध्ये, ज्याच्यामध्ये लॉंग डे प्लॅन्ट अंडर द शॉर्ट डे प्लॅन्ट कंडिशनमध्ये हे कन्व्हर्जन होऊ शकतं. नंतर पार्थेनोकार्पिक प्लॅन्टमध्ये, ज्या प्लॅन्टमध्ये ज्या फ्रूटला बिया नसतात अशा फ्रूटची किंवा प्लॅन्टची कल्टिवेशन करण्यासाठी जिबरलिन्स यूज केलं जातं. दिस इज द रोल ऑफ द जिबरलिन. थँक्यू.